श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवाधिदेवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. न लगे देश काळ मंत्र विधान सकळ मनाची निश्चळ करुणी करुणा भासावी. येतो बैसलिया ठाया हसने व्यापी देवराया. निर्मळ ते काय अधिष्ठान तयाचे. कल्पनेचा साक्षी तरी आदरेची लक्षी. आवडीने भक्ती कोरडे धान्य मटमटा घेणे तरी भाव. लक्ष्मी दासाचा उपाव तुका म्हणे जीव जीवी मिळविल अनंत. देश शुद्धी कालशुद्धी व मंत्रविधान हे काही नको. बाकीच्या गोष्टीला हे सगळं लागतं. कालशुद्धी म्हणजे त्याला ते मुहूर्त पाहावा लागतो. एखादी विशेष काही कार्य करायचं ठरलं, साधं लग्न करायचं ठरलं तरी मुहूर्त पाहावा लागतो ना. नवीन काम चालू करायचं, दुकानाचं उद्घाटन करायचं, यज्ञ करायचा अध्यात्म क्षेत्रामध्ये समजा यज्ञ करायचा, त्याला मुहूर्त पाहावा लागतो ना. देश शुद्धी म्हणजे त्याला ते स्थान पवित्र पाहिजे. मंत्रविधान हे काही नको. एक मन स्थिर करून हरीला आळवावे. पण भगवंताला हाका मारण्याकरता या गोष्टीची गरज नाही का. प्रेमाना फक्त मन स्थिर करून हरीला आळवावे. आळवणं म्हणजे प्रेमानं हाक मारणं. म्हणजे तो बसल्या ठिकाणी येतो व ज्या जागेत भक्त राहतात ते स्थळ व्यापून टाकतो. जिकडे तिकडे दिसतो. हरीच्या चिंतनाने जो देह शुद्ध झाला आहे तिथे हरीची वस्ती आहे. सुख येतो घरांना. आपल्याला देवाकडे जायची गरज नाही, देव आपल्याकडे येतो नाही का. ही भक्तीची शक्ती आहे. भक्तीची ताकद फार मोठी नाही का. देव आपल्याकडे येतो पण आळवावं लागतं त्याला तसं. ज्या जागेत भक्त राहतात ते स्थळ व्यापून टाकतो. म्हणजे त्याला भगवंताच्या व्यापक स्वरूपात दर्शन होतं. भगवंताचं मूळ इकडे तिकडे भरलेलं स्वरूप कळतं. आणि भगवंताच्या चिंतनानं एकदा देह शुद्ध झाला तर त्याच्यामध्ये हरीची वस्ती मग नाही का. 60वीला हरीची हृदय मंदिरी त्याची सरली झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. चिंतना नाही गोष्ट होती. हृदयात उत्पन्न होणाऱ्या कल्पनेचा तो श्रीहरी साक्षी आहे. तो भक्ताच्या ठिकाणी आपले
विषयीचा आदर पाहतो. प्रेमळ भक्ताचे कोरडे धान्य प्रीतीने मटमटा खातो. त्याला काय आदर महत्वाचा आहे. आदर नसला, प्रेम नसला तर आपण कोणाच्या इथे जातो का मग? नाही ना. आदर असला तर मग थांबत माणूस मुक्कामी. आणि काय आदर नसला तर मग काय, मग व्यवहार म्हणून आपलं थोडं नाही का. आदर फार आदर कळतो, आदर बोलण्यावरून चालण्यावरून ते प्रेमाचं नाही का. जया परमार्थाची चाड तिने सांडावे काळ. धरणी भजनाची चाड नित्य नेमाद रे मांडी परते टाकी. वासुदेव नाम गोपी मोक्ष येईल सो. नाम स्मरता जरे सांडी मांडी परते आदराना. काही गोष्टीला महत्व दिलं काय, नामस्मरण तर सगळेच करते पण आदराना. देव आदर पाहतो आणि प्रेम असल्यावर मग फार. सुदाम बाबाचे काय पोहे म्हणजे काय, आता तांदूळच नुसते भाजून हे करून दिले होते का नाही. पोहे म्हणजे काय असतं तरी तांदळापासून बनवल्या. भगवंतानं खाल्या का नाही मग कोरडी प्रेमाना. शबरी मातेची बोर भगवंत आदरानं दिलेलं खातो. नामदेवा ती दूध प्याला. किती उदाहरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनंत हा आपल्या दासाच्या ठिकाणी असणाऱ्या भावाचे ग्रहण करतो. देव काय ग्रहण करतो? आपला भाव, प्रेम. आणि प्रेम नसलं मग त्याला काय घेणे. तो काय बी कर वंपोय ग म्हणले नाही का. त्याला घेणंच काय, सगळं तेच आहे ना. जेणे विश्व निर्मिले. आपण नारळ घेऊन जातो, आमक घेऊन जातो. नारळ तरी कोण त्यानं तयार केला ना. एक निमित्त आहे. ते काय आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. प्रेमानं जर दिलं तर मग तो घेतोय असं आहे नाही का. त्याच्यातलं भावाचं ग्रहण करतो तो. आणि जेणेकरून आपल्या दासाचे रक्षण होईल असा उपाय जाणून शेवटी आपल्या स्वरूपी त्यांना मिळून घेतो. पहा, त्या भक्ताचं रक्षण करतो आणि त्याला आपल्या स्वरूपात मिळून घेतो, म्हणजे मुक्त करतो. म्हणजे देव स्वरूप होतो तो. याला सायुज्य मोक्ष म्हणतात. किती फायदे पहा प्रेमानं नामस्मरण करणार. आता प्रेम कुठं भेटत, कसं प्रेम निर्माण होणार. प्रेम आतून येत असतं नाही का. प्रेम हे देवाचे देणे म्हणले. त्याची कृपा आहे ती प्रेम अंतःकरणात निर्माण होणं म्हणजे नाही का. नामस्मरण तर सारी दुनियाच करते, पण अंतःकरणातून प्रेमाचा झरा असा व्हायला पाहिजे. प्रेम वाढी पोटी ऐसे करी. प्रेम निर्माण झालं का देह भाव जाय जेणे, देह भाव नष्ट होतो. म्हणजे किती फायदा आहे. देह भाव गेला का झाला मुक्त. नाही आले भक्ती सुख अनुभवा, भक्ती सुख आले नाही अनुभवा तो
मी ज्ञान देवा काय करू, नसावी जी तुम्ही काही निश्चिंतीने माझ्या वचने अभेदाचे, एकाएकी मन निधी समाधान देखील चरण वाचने. तुका म्हणे वाचा गुणी लाचावली, न राही उगली मौने मग. देवा, अहो देवा, भक्ती सुख जोपर्यंत अनुभवाला आले नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान घेऊन काय करू. हा, जगद्गुरु आहे ते. भक्तीचं सुख काय असतं, तो आनंद आतून आल्याशिवाय नाही ते जमायचं. अंतःकरण शुद्ध ज्यावेळेस होतं कळमळून, मग ते अंतःकरणातून प्रेम निर्माण होत असतं. ते कोरड्या ज्ञानानं कसं काय होईल ते. मग नुसतं अनुभवाला जर आला नाही भक्ती सुख, ते ब्रह्मज्ञान घेऊन मी काय करू. हा, अहो महाराज, माझे अभेद कथन ऐकून तुम्ही निष्काळजी राहू नये. कोरडं ज्ञान अहंकार निर्माण करतं. कोरडं जर ब्रह्मज्ञान झालं ते काय द्वेष निर्माण करतं, द्वैत निर्माण करतं. ही भक्ती सुख. अहो महाराज, माझे अभेद कथन ऐकून तुम्ही निष्काळजी राहू नये. तुमचे चरण प्रत्यक्ष पाहिल्यापासून एकाकी स्वरूपस्थितीने राहण्यात मला समाधान वाटत नाही. म्हणजे भगवंताचं खरं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला समाधान होणार नाही. ऐका, भक्तीचं सुख म्हणजेच खरं भगवंताचं दर्शन आहे. तो आनंद, भगवंत आनंद स्वरूप आहे ना. त्याचा अनुभव येणं, त्या आनंदाचा, समाधानाचा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी वाणी तुमचे गुण गाण्यासाठी लासावली आहे, म्हणजे अनावर झाली आहे. गुण गायी नावडी, ही वाणी काय करणार आहे. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, येणे मुखे तुझे वर्णीची, म्हणजे कान भरून ऐकेन तुझी कीर्ती. ऐकणं बी गुणच आणि सांगणं बी गुणच. गुण गायी नावडी, भगवंताचे गुण दिव्य, ते काय असे आपले सामान्य सारखे गुण आहे कधी नाही. वाणी अनावर झाली, देवाबद्दलच सांगायचं, देवाचेच गुण गायचे. त्याकरता माझी वाणी काय झाली, अनावर झाली म्हणजे. मागता विभाग कोठे लपला जी, मग संत साक्षी या वचना त्याची ठाऊकिया खुना होईन धरणे करी, मग मी रेगो निधी बाहेर. तुका म्हणे मी अक्षर तुझ देवपणाचा भा. देवा तुमच्या जवळ मी स्वरूप बोधाचा विभाग वाटा मागू लागल्यावर तुम्ही कुठे लपून राहाल. स्वरूप बोधाचा विभाग, बाकीच्या गोष्टी देव देतच असतो नाही का. आणि असं जर काही मागितलं तर देव मग फार, आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला हे म्हणलंय साजूक सुख म्हणलंय. साजूक, साजूक तूप माहिती आहे आपल्याला नाही का. त्याच पद्धतीनं सुखाला साजूक सुख म्हणलंय. बोध, स्वरूप बोधात तुमच्याकडे आमचा विभाग आहे, आणि तो खरा जन्म आहे आपला नाही का. तो खरा जन्म आहे आपला.
तो जन्म फार महत्वाचा आहे. चांग देव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र मुक्त झालो मुक्ताईचा. तो जर जन्म नाही झाला तर हा जन्म व्यर्थ जाईल ना. तो जन्म होण्याकरता तर हा जन्म आहे. हा जन्म जर नाही झाला तर मग शरीराचा जन्म काय आहे, सामान्य व्यवहार येतो नाही का. जन्म आलो त्याची ते खरं वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं. चांगदेव महाराज म्हणले गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. पुत्र झालो म्हणजे मग ते आपले आईबाप झाले. मग संत संत मायबाप झाल्यानंतर काय कमी आहे मग. तुमच्याकडे आमचा विभाग आहे त्याबद्दल संत साक्षी आहेत. त्यांना या सर्व खुणा ठाऊक आहेत. तुमच्या दारा धरणी धरून बसेन तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात खरा अक्षर स्वरूप मी आहे. तुझ्या मस्तकावर देवपणाचा बोज आहे. माझ्या पुढे तुझे काही चालणार नाही. थोडा संवाद आहे देवाचा आणि तुकाराम महाराजांचा. मी अक्षर स्वरूप आहे. होत बरेच अभंगामध्ये काही तुकोबाराय भांडते देवाशी. धरणं धरून बसन म्हणले तुमच्या दारात धरणे करी. जोपर्यंत आम्हाला तुम्ही स्वरूप बोध करत नाही तोपर्यंत आम्ही धरणं धरू म्हणले तुमच्या दारात देवा. मिटवण्याचे धनी तुम्ही व्यवसाय जनी. कोण पडे गाडी केली तैसी वाकोडी. केले सांगितले काम दिले पाळून या धर्म. तुका म्हणे आता असो तुमचे आमचे माथा. देवा चांगल्याचे मालक तुम्ही होता आणि दुःखमय प्रपंच व्यवहार जनाच्या मागे लावलाय. आपल्या मागे दिलाय का प्रपंच लावून हा संसार दुःखमुळं. आणि हा बाबा खुशाल मजेत लोकांची पूजा घेतोय रोज नाही का. सकाळी सकाळीच मग दुधाचा अभिषेक काय एवढे पुजारी एवढं नैवेद्य काय लोणी काय काय आरती काय आणि आपल्या मागे दिलाय संसार लावून दुःखाचा नाही का. असे जर आहे तर तुमच्या लाचाड्या लचंडामध्ये कोण पडतो. हा संसाराचा गोताळा तुम्हीच केला तर त्याचा उलगडा तुम्हीच करा. बरं असं आहे त्याच्यातून निघता येत नाही. एकदा संसारात गुंतला रे गुंतला लय अवघड काम आहे नाही का. म्हणून बामणाची पोर एक खेळाशी भ्याले. 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे. खेळीया आणि आपल्याला ती बरंच गुती त्याच्यामध्ये. जमत नसलं तर बळच जमीत्या पार. शांती करा ग करा धमक करा पण पहिलं पिवळं करा म्हणते. नवस करा काहीही करा त्याच्यात गुंतून टाकायचं ना. असं म्हणत नाही बाबा अरे जाऊ दे नसलं जमत तर वय संन्यास घे साधू वय धर्माचं कार्य कर भगवंताची सेवा कर. नाही ना असा कोणी उपदेश करीत नाही ना. ते गुतले गुतले पण आपल्याला गुताडायला टक्के बसत्या तरी ते सांगणार. ती माता म्हणत होती उठी पुत्रा जाई तीर्थी रे हिंड.
तेथे साधू आणि संत असती भावदंड, त्यामध्ये आत्मज्ञानी, नाही का. असे सांगणारे किती भेटतील तरी, नाही का. नाहीच हे गुताड्यातच पाडीचे सगळे. डुबे तो डुबे, यजमान कोल्हेकर डुबे, अशी गमत आहे. स्वतःचा दुःखात वर पळून निघालीच, बाकीच्याला वडीच्याच ना ते. जेव्हा चांगल्याचे मालक तुम्ही होता आणि दुःखमय प्रपंच जनाच्या मागे लावलं, तर मग लचांडामध्ये कोण पडतो. हा संसाराचा गुताडा तुम्हीच केला, तर त्याचा उलगडा तुम्हीच करा. धर्म प्रतिपालन करण्याविषयी जे काम तुम्ही मला सांगितले ते मी केले. मला जे सांगितलं धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन हेच्या महाकरुणी बीज वाढवावे नाम, हे तर आम्ही केलंय. कारण महाराज म्हणतात, आता तुमच्या कर्तृत्वाची जबाबदारी तुमच्या मस्तकी आहे. भगवंतच आपलं दुःख घालू शकतो, दुसरं कोण घालेल, नाही का. भगवंतच संतांच्या कृपेनं आपलं दुःख घालू शकतात, अन्यथा दुःख घालवणार कोणी. जगद्गुरु तुकोबरायांना प्रपंच सुरुवातीला मस्त त्रास झाला ना, पण नंतर भगवंताच्या चिंतनाने मुक्त झाली. तसं होता आलं पाहिजे आपल्याला, नाही का. शरीर आलं म्हणजे सगळंच येत आहे. शरीर आलं का एकदम जावंच लागत, कोणी असो, नाही का. आणि लग्न नाही केलं म्हणून काही दुःख नाही सोडच. दुःख काही कोणाला सोडित नसतं, नाही का. पण बाजूला वाहण्याचा जो मार्ग येतो संतांकडे, स्वप्नी ही दुःख कोणी न देखी डोळा. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुमच्या कर्तृत्वाची जबाबदारी तुमच्या मस्तकी आहे. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी, तुझ्या होत मुक्ता प्रेरस होया मंगळी, धारा खंडित होग चालियला नित्य, पूर्णाहुती जीव तुका घेऊन ठेला. पांडुरंग चिंतनाकडे आपली वाणी समर्पण केली. पूजेच्या अभंगातला अभंग आहे ना, वाणी समर्पण केली ना पांडुरंगाच्या चिंतनाकडे, त्याच्या नामस्मरणाकडे. आता ती त्याचाच भोग घेत आहे, वाणीचं समर्पण. वाणीचं समर्पण केलं त्या वाणीनं आता दुसरं देवाविना काही बोलणेच नाही. रसभरीत ओव्यांनी मी तुमचे गुण गातो. आता काय करतो, वाणी तुमच्या याला वाहिली म्हणल्यानंतर तुमचंच गुणगान करावं लागेल, तुमचंच नामस्मरण भजन पूजन हेच कोणी मोती. या योगाने तुमची मंगल पूजा होते. देवाची नामे देवाची श्री, सर्व अलंकारी समर्पावी. तुका म्हणे होय भावीची संतोषी, वशे नामापाशी आपुलिया. संतुष्ट होत होतो. तुमच्या चिंतनाचा अखंड धारा भरीत ओघ नित्य वाहत आहे. माझ्याकडून पांडुरंगावर नाम गंगेचा अभिषेक सतत झालेला आहे. पहा, नामगंगा, नामगंगा काय परमार्थ सांगितलंय बा जगद्गुरूने. माझ्याकडून पांडुरंगावर नामगंगेचा अभिषेक सतत चाललाय. आता कळावा का अभिषेक. श्रावण महिन्यामध्ये अखंड अभिषेक होतो ना नामगंगेचा. आता हे कोणाला करता येणार नाही बरं. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचा चिंतन रूपी यज्ञ
सांग झाल्यावर जीवाची पूर्णाहुती देऊन मी आत्मस्वरूपी प्रसाद सेवन करून राहिलो. काय अभंग भारी भाऊ. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो दही. उद्या होते मुक्ता फळे रस ओळूया मंगळी. धारा खंडित ओघ आली याला नाही. आता किती काही वेळा आपण म्हणतोय पण त्याचा अर्थ पुढे पाहिला कधी. चिंतन रूपी यज्ञ सांग झाल्यावर जीवाची पूर्ण हुती देऊन मी आत्मस्वरूपी प्रसाद सेवन करून राहिलो. पूर्णाहुती जीव द्यावा लागतो ना. जीवदशा. अवघाची आकार घासला काळे एकते निराळे हरीचे नाम. धरुणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले शरीर संपत्ती मृगजळ भान. जाईल नासतो न खरे नव्हे तू का म्हणे आता. उपाधीच्या नावे आणि याला देवे विट माझ. जेव्हा म्हणून दृश्य आकार आहे तेवढा सर्व काळाने ग्रासलाय. हे डोळ्याला दिसतंय ना ते काळानं ग्रासलेलंच आहे ना. कोणती गोष्ट आता एखादी गोष्ट नवीन कंपनीतून बाहेर आली खुर्ची एखादी ती जुनी होती ना लगेच. काळ तिला ग्रासतो. कोणती वस्तू घ्या जी गोष्ट निर्माण झाली त्याच्यावर तारीखच राहते ना निर्माण झालेलीची. आणि काही वर तर लगेच हे असतं एक्सपायर असतं. म्हणजे जी गोष्ट उपज येते ना एवढी गोष्ट डोळ्याला दिसते ना. काळ सर्व काळाने ग्रासले आहे. एक हरीचे नाम तेवढे वेगळे आहे. नाम त्याचं काय त्याला काय काळ ग्रसित नाही का. पहा ती संपत्ती जर आपण कमवून ठेवली तिला काही भेव नाही ना मग. म्हणून ती अविनाश नाम कंठी धरून राहिलो. महाराज म्हणले मला कळलं जे दिसतंय ते नाचतंय दिसते ते नसे हा व्यवहार आहे नाही का. मी काय केलं कंठात नाम धरून राहिलो मी. हेच नामरूपी जीवन होतं त्यात साठवलं. अगोदर कंठात धरलं त्याच्या अगोदर मुखात धरलं नंतर कंठी धरला कृष्णावानी नंतर हृदय साठवला. शरीरादी संपत्ती मृगजळाच्या भासाप्रमाणे क्षणमात्रात नष्ट होणारी आहे. आता आपलं शरीर आपलं जे शरीर आहे जसं मृगजळ. मृगजळ कायम आहे का नाही. भास येतो नाही का. तसं मग आपलं शरीर किती दिवस आहे एक दिवस तिथे राख होणार आहे ना. आणि कुठेतरी पाण्यात नेऊन सोडणार आहे. बाकी काय याच्यापेक्षा वेगळं होणार आहे. काही वेगळं होणार आहे सगळ्यांचं सारखंच होणार आहे. लय पैशावाला असला तर तिकडे पार काशीला नेऊन टाकतील. कमी पैशावाला असला तर आपलं प्रवरसंगम म्हणा लय कोणी रामकुंडावर घेऊन जाईल. पण पाण्यातच सोडावं लागेल ना राख. अवघाचे आकार ग्रासियाला काळी त्याच्यात काही बदल होणार नाही. शरीराची माती राख होणार म्हणजे होणार. म्हणून ती खरी नाही. खरं का नाही का नष्ट होणार आहे ना. हो जुने राजे रजवाडी वाडे जुने मंदिर पाहतो आपण किती पण शेवटी नष्टच होते ना. तस शरीर सुद्धा महाराज म्हणतात नष्ट होणार आहे नष्ट. म्हणून खरं नाही. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी नाथांच्या आरे पाठात आहे ना.
अहो किती सारखं बदलत आहे ही सृष्टी, सारखी बदलत. आपण काल होतो तसं आज आहे का? नाही ना. म्हणजे बदललं ना शरीर. हा. असं वाटतं मग काय आहे तशी दिसते तुम्ही. हम्म. अरे आयुष्य कमी झालं ना त्याचं एक दिवस. हा. बदललं नाही का मग? हम्म. आणि अंतर कमी झालं काळाचं आणि शरीराचं. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला देहादी प्रपंच उपाधीचा देवाने विटाळला. म्हणजे याचे देहादी उपाधी आहे प्रपंच विषयीचा, त्याचा विटाळला म्हणजे वैराग्य झालं थोडक्यात. हा. माणसामध्ये वैराग्य लय महत्वाचं आहे हो. वैराग्य जर टिकलं ना, ते चिटकत नाही याला. याच्यात राहत आहे, त्याला माहिती आहे ते सोडायचं एक दिवस. उष्णाचे शरीर कायला एवढं लय त्याचं, हे सगळं शरीराच्या समाधान. मग खेळ म्हणून राहिलं काय हरकत त्याच्यामध्ये. नाटक पार्ट करतोय आपण जसं, नाही का? पार्ट काय कायमचं राहतं का? खेळायचा प्रपंच मानावा, नाही का? असं आहे. हळूहळू जमत आहे ते, पण जरा थोडा काळ जावा लागतो. त्यास एकदा पापड आला का त्याला जमत आहे ते सगळं, नाही का? पापड आला पाहिजे. आपल्याला पापड आला पाहिजे जसं भाकरीला तसा. म्हणजे देह ताजाच मी सुटलं पाहिजे. पापड चिटकतो का? नाही ना. आणि सोडितही नाही. तसं देहात राहून देह ताजात मी सोडायचंय. तर नारळ जसं करुटीला सोडित ना, काय दृष्टांत आहे बा. राहत आहे त्याच्यातच, पण करुटीला सोडित आहे ना. देहाधिक संसार सोडायचा नाही, त्याचा आसक्ती सोडायची, नाही का? मग त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणून त्याला वैराग्य लागतं, बाकी दुसरं काही नाही लागत. हे सगळं भासणार आहे का? अवघाची आकाळ. ग्रास याला काळे. काळ काय कशाला सोडित नसतो, नाही का? अहो हे लोखंड सुद्धा काही दिवसानं खराब होतं. आपण म्हणतो नाही लोखंड लई दिवस टिकत, पण काही काळानं खराब होतं ना ते. दगडाची हे होत तर. तर बाकीचं काय? अवघाचे आकार ग्रास याला काळी. एक ते निराळे हरीचे नाम, नाही का? पण नाम म्हणजे नाम नामीच आभेद आहे. ते सच्चिदानंद स्वरूप आहे. तिथं काळाचं काय चालतंय? ते आपल्याला सच्चिदानंद स्वरूप करून टाकीता ना. शरीर जाईना हे व्हायना, ग्रास व्हायना, त्या शरीराचा काय संबंध राहिला आता? एक ते निराळे हरीचे नाम धरून राहील अविनाश. अविनाश आहे ते, आणि ते अविनाश करी आपल्याशी. जीवन हे पोटी साठविले, शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासवण. संपत्ती कायमची टिकते का? नाही ना. कोट्याधीश बेकारपती होतो, नाही का? आणि एखादा बेकारी कोट्याधीश होऊ शकतो. मग संपत्ती ही काय कायम टिकणारी गोष्ट नाहीये ती, नाही का? सगळं आटणार आहे, नाश पावणार आहे. इथं फक्त भजन आहे ना, सुख के सब हे साथी, दुःख में नको. मेरे राम तेरा नाम एक साचा दुजा न कोई. सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम तेरा नाम साचा दुजा न को. हे कळत, पण कधी कळत? फार शेवट कळत. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. त्यावेळेस कळत, नाही का? पण ते अगोदर कळावा, म्हणजे मग ते नाम कंठात धरावं.
नंतर हृदयात धरावं आणि नामरूप होऊन जावं. कुंडलिका हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.